श्री वासवी कन्यका देवी पुराण 11वा अध्याय वासवी गीता. कुसुमश्रेष्ठीचा विषाद योग व त्यास वासवी गीतेचा उपदेश. कुसुमश्रेष्ठीचा विषाद योग. वैश्य संमेलनानंतर आपल्या भवनात म्हणजे घरी आलेल्या कुसुमश्रेष्ठींना भोजन करण्याची देखील इच्छा झाली नाही. शयन मंदिरात बिछाण्यावर बसले, दीर्घ सुस्कारा सोडीत विचार करू लागले. बराच काळपर्यंत संतान नसल्याने आम्ही फार चिंतित झालो होतो. संततीसाठी आम्ही सर्व देवी देवतांच्या पूजा व सेवा केल्या होत्या. शेवटी पुत्रकामेष्टीचा महायज्ञ करून देवीच्या कृपेने निर्मळ गुणवंत व लोकांमधील अति सौंदर्यवती कन्या मिळून फार आनंदित झालो. आम्ही आपल्या वर्णाच्या एखाद्या गुणवान तरुणाबरोबर माझ्या तरुण कन्येचा विवाह करून त्यांची दाम्पत्य शोभा पाहून संतुष्ट होऊ इच्छितो. न जाणो आमच्या गतजन्मांचे दुष्कृत्य कसे होते. आता आम्हाला अशा प्रकारच्या बिकट समस्येला सामोरे जावे लागले. फुलाप्रमाणे कोमल असलेल्या मऊ शरीराच्या वासवी कन्येला भयंकर अग्नीच्या ज्वालांमध्ये कसे ढकलून देऊ हा विचारच माझे हृदय जाळीत आहे. माझ्यासारखा भाग्यहीन मनुष्य या जगात कुणी नसेल असा विचार करून कुसुमश्रेष्ठी दुःखी होऊ लागले. अशा प्रकारे व्याकुळ होणाऱ्या वडिलांना पाहून अत्यंत प्रेमाने हिमालयाजवळ येणाऱ्या पार्वतीप्रमाणे वासवी कन्यका आपल्या पित्याजवळ आली. तिने शोकमग्न पित्यास विचारले, अहो पिताजी, तुम्ही इतके दुःखे का आहात? तेव्हा कुसुमश्रेष्ठीने म्हटले, बेटी, मी माझी मनोवेदना कशा प्रकारे व्यक्त करू? शिरीष वृक्षाच्या फुलाप्रमाणे तू सुंदर व सुकोमल शरीराची असून तू भयंकर अग्निकुंडात कसा प्रवेश करू शकशील? या जगात प्राणांपेक्षा अधिक प्रिय वस्तू काय आहे? या जगात आपल्या प्राणांच्या रक्षणासाठी आपले बंधू, मित्र, पती, पत्नी इत्यादी सर्व नातेवाईक लोकांनाही सोडून देतात, पण कुलमर्यादेच्या रक्षणासाठी व धर्मरक्षणासाठी आपले प्राण सोडणारे कोठे आहेत? संततीसाठी कळवळत कळवळत आम्ही तुझ्यासारखी कन्या मिळविली आहे. अशा तुला भयंकर अकाल मृत्यूस बळीच्या रूपात आम्ही चढविण्यास निघालो आहोत. आमच्यासारखे पापी व अभागी कोठेही नसतील असे म्हणत कुसुमश्रेष्ठी रडू लागले. अशा प्रकारे तीव्र विषादात पाहून विलाप करणाऱ्या पित्यास वासवी कन्या सांगू लागली, अहो पिताजी, या शरीरांचा संबंध अशाश्वत आहे. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहात वाहणारे दोन लाकडाचे तुकडे क्षणभर एका ठिकाणी भेटून पुन्हा ते वेगळे होऊन जातात, अगदी त्याप्रमाणे या संसाररूपी प्रवाहात बंधू, पुत्र, मित्र, पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे नातेवाईक आपसात भेटतात, पुन्हा वेगळे होतात. जन्म घेणाऱ्या सर्व जीवांना अवश्य मरावे लागते. मरणाऱ्या प्रत्येक जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पंचभूतांपासून बनलेले शरीर अशाश्वत आहे. आत्मा हाच नित्य, सत्य व शाश्वत आहे. तो कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांनी तुटत नाही, पाण्याने भिजत नाही, अग्नीने जळत नाही, वायूने सुकत नाही. आत्मा निर्विकार आहे, नित्य व निरंजन आहे. जो आत्म्याचे तत्व जाणतो तो सर्वाधिक आनंद मिळवितो. जरी आपले शरीर संपले तरीही आपण आत्म्याच्या रूपाने न संपणारे आहोत. म्हणून आपण या अशाश्वत शरीरासाठी दुःखी होऊ नये. वैदिक धर्माचे रक्षण व वंशधर्म पालनासाठी या अस्थिर व अशाश्वत शरीराला गवताप्रमाणे सोडून देऊन शाश्वत आणि परमानंद ग्रहरूपी परमधाम प्राप्त करून घेतले पाहिजे. असे सांगत वासवी कन्येने धीर वचनांनी आपल्या वडिलांना सांत्वना देण्याचा प्रयत्न केला. तरीही दुःख न सोडणाऱ्या वडिलांना पाहून कन्येने म्हटले, प्रिय पिताजी, तुम्हाला आता सर्वोत्कृष्ट तत्वाचे दर्शन घडवीन. त्यामुळे तुमची सर्व चिंता दूर होईल. सावधान होऊन ऐकावे. मला आई, वडील, बंधू, मित्र, शत्रू तथा रक्षक वगैरे कुणी नाही. मीच सर्व विश्वाची जननी आहे, विश्वरूपिणी आहे. माझ्या मायेनेच भ्रांत होऊन सर्व जीव मोहजालात फसत आहेत. विश्वाचे कल्याण करण्यासाठी मी तुमची मुलगी झाली आहे. मला ओळखण्याचे किंवा जाणण्याचे सामर्थ्य तुमच्यात नाही. माझ्या सत्य स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला दिव्य दृष्टी प्रदान करते. माझ्या दिव्य रूपाचे दर्शन घ्यावे. असे म्हणत वासवी कन्या आपले दिव्य रूप धारण करून प्रगट झाली. वासवी देवीचे ते दिव्य रूप कोटी कोटी बालसूर्याच्या शुद्ध तेजाने प्रकाशित होत होते. चंद्राची कोर तिचे शिरोभूषण होऊन चमकत होती. त्या देवीचे शरीर तापलेल्या सोन्याप्रमाणे दिसत होते. तिच्या सर्व अंगावर सर्व प्रकारचे रत्नजडित सुवर्ण अलंकार शोभून दिसत होते. तिने सुवर्ण वस्त्र धारण केले होते. चारी हातांमध्ये कमळ, वेद, वरद मुद्रा व अभय मुद्रा धारण करून दर्शन देणाऱ्या त्या देवीला पाहून कुसुमश्रेष्ठी यांनी आश्चर्याने व आनंदाने तिची स्तुती केली. वासवी देवीचा ज्ञानबोध अर्थात वासवी गीता.
नंतर त्या देवीला प्रार्थना केली, देवी, ज्यामुळे मला अद्वैत सिद्धी प्राप्त होऊ शकते व ज्यामुळे मी शाश्वत आनंदरूपी मुक्ती मिळवू शकतो, ते ज्ञान मला कृपया प्रदान करावे. कुसुमश्रेष्ठीच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन देवी वासवी सर्व उपनिषदांच्या साररूपी रहस्य ज्ञानाचा उपदेश करू लागली. वैश्योत्तमा, सर्व सृष्टीच्या अगोदर मीच एकटी होते. माझ्यापेक्षा वेगळे दुसरे काहीही नव्हते. आत्मा व परमात्मा दोन्ही माझीच नावे आहेत. चित्त, संमित म्हणजे ज्ञान व परब्रह्म ही माझी मुख्य नावे आहेत. माझे तत्व, वाचा व मन यांना कळणारे नाही. ते केवळ वेदांच्या निकषांनीच जाणता येऊ शकते. माझी अनादिसिद्ध शक्ती माया व प्रकृती या नावांनी जाणली जाते. रोज गाढ झोप किंवा सुषुप्त अवस्थेमध्ये आपली कार्ये ज्याप्रमाणे लीन होऊन अदृश्य होऊन जातात, त्याप्रमाणेच जीव, कर्म, काल इत्यादी सर्व महाप्रलयाच्या वेळी माझ्यात लीन होऊन अदृश्य होऊन जातात. पुन्हा उत्पत्ती झाल्यावर जीवांना त्यांच्या कर्माच्या परिणामांनुसार माझ्याकडूनच फळे दिली जातात. जरी मी त्रिगुणांपासून वेगळी आहे तरी देखील जीव, कर्म, काळ यांच्या बरोबर राहणाऱ्या माझ्या मायाशक्तीमुळे मीच उत्पत्ती, स्थिती, लय या कार्याचे मूळ कारण होत असते. माझ्या ज्या मायाशक्तीने सर्व चराचर सृष्टीची कल्पना केली जाते, ती माया देखील माझ्यात कल्पित असल्या कारणाने तीही मिथ्या आहे. म्हणून माझ्या स्वरूपाहून वेगळे दुसरे काहीच नाही. अनादि अज्ञानाने भ्रमित होणाऱ्या लोकांच्या व्यावहारिक दृष्टीमुळे मिथ्या असणाऱ्या मायेला अविद्या म्हटले जाते. जर आपण व्यावहारिक दृष्टी सोडून परमात्म्याच्या दृष्टीने पाहिले तर मायेचे अस्तित्व राहत नाही. केवळ एक ब्रह्मतत्वच राहते. मीच ब्रह्मरूपिणी आहे. मीच सर्व लोक प्रदेशांची निर्मिती करून घटाच्या आतील आकाशाप्रमाणे, आरशाच्या आत राहणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे, चित्ताच्या रूपात भासमान होणाऱ्या प्राणांना आपल्या पुढे ठेवून जगताच्या मध्ये मी प्रवेश करते. या जगताच्या सर्व उत्तम, मध्यम व अधम इत्यादी सर्व वस्तूंना आपल्या कांतीने प्रकाशित करणारे सूर्यदेव ज्याप्रमाणे त्या वस्तूंचे गुण किंवा दोष यांच्याशी संबंध ठेवित नाही, त्याप्रमाणेच मी देखील नावांच्या गुणदोषांशी संबंध ठेवित नाही. ते गुण व दोष मला शिवू शकत नाहीत. पण अज्ञानी लोक मन, बुद्धी आदीवर राहणाऱ्या आपल्या कर्तव्य भावनेला माझ्यावर आरोपित करून मलाच कर्ता म्हणतात. ते विसरून जातात की मी आत्मस्वरूपिणी आहे. मी काहीच करणारी नाही. सूर्याप्रमाणे केवळ साक्षी रूपिणी आहे. मीच सर्व जगताची साक्षी आहे. मीच साऱ्या जगताचा डोळा आहे. मी अव्यक्त रूपिणी होऊन सर्व लोकांमध्ये व्याप्त असते. मीच सत्य व नित्य आहे. अविनाशी सदानंद रूपी परब्रह्म मीच आहे. माझी माया समस्त लोकप्रदेशांच्या जीवांना व उत्तमोत्तम देवतांना देखील मोहित करते. एक दोरी ज्याप्रमाणे भ्रमिष्ठ व्यक्तीच्या दृष्टीला कधी सापाप्रमाणे तर कधी फुलाच्या माळेप्रमाणे दिसते, तद्वतच जीव, ईश्वर आदी रूपांमध्ये मीच दिसते. ज्याप्रमाणे माया व अज्ञान यांच्या प्रभावाने जीवांचे अनेकत्व कल्पित होते, त्याप्रमाणेच मायेच्याच प्रभावाने विष्णू, ब्रह्मदेव, शिव, इंद्र आदी नावांनी देवांचे देखील अनेकत्व कल्पित होते. घटाकाश, मठाकाश, महाकाश या नावांनी ज्याप्रमाणे एकाच आकाशात भिन्नता कल्पित केली गेली आहे, तद्वत अनंत चैतन्य रूप असणाऱ्या माझ्या जीव आणि ईश्वर या नावांनी भिन्नत्व कल्पित केले गेले आहे. खरोखर मीच सर्व रूपिणी आहे. मी सच्चिदानंद रूपिणी आहे. माझ्यातच सर्व जग भरलेले आहे. वैश्योत्तमा, मीच ब्रह्मदेव आहे. मीच शिव आहे. मीच शक्ती देवी आहे. मीच सूर्य आहे. मीच गणपती आहे. सर्व काही मीच आहे. माझ्यापासूनच सर्व चराचर सृष्टी प्रगट झाली आहे. जो मनुष्य सद्गुरूंकडून उपदेश मिळाल्याने प्रापंचिक विषयांपासून विरक्त होऊन काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर नावांच्या 6 शत्रुवर्गावर विजय मिळवितो, जो छेदन होऊ न शकणाऱ्या, दहन होऊ न शकणाऱ्या, पाण्यात न भिजणाऱ्या, वायूने न सुकणाऱ्या व कधी नाश न होणाऱ्या त्या शुद्ध आत्म्याच्या रूपात विराजित असलेल्या मला जाणून आत्मज्ञानाची अनुभवयुक्त प्राप्ती करून घेतो, तो मनुष्य मुक्ती मिळवितो. हा उपदेश करीत दिव्य रूपिणी वासवीने कुसुमश्रेष्ठी यांना तत्वरहस्याचा बोध केला. तेव्हा कुसुमश्रेष्ठी म्हणाले, भुवनेश्वरी, ज्या योगाने मला आत्मज्ञान व आत्मैक्याची स्थिती साक्षात्कार प्राप्त होईल, त्या प्रज्ञान साधक योग्याचे पूर्ण ज्ञान मला प्रदान करण्याची कृपा करावी.
देवी कुसुमश्रेष्ठींच्या जिज्ञासेने प्रसन्न होऊन सांगू लागली, वैश्यराज, जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घेण्याच्या वृत्तीलाच योग म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर नामक 6 गुण अभेद ज्ञानवृत्तीला विघ्न आणणारे शत्रू आहेत. त्या शत्रूंना जिंकून योग साधना करण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी नावांच्या 8 अंगांनी युक्त अष्टांग योगाची साधना केली पाहिजे. या अष्टांग योगाचे विवरण ऐकावे. यम: अहिंसा, सत्यवचन, चोरी न करणे, ब्रह्मचर्य, सर्व जीवांवर दया, आपल्याला सर्वांहून कमी मानू शकण्याची विनय भावना, सहनशीलता, धैर्य, कमी आहार, बाह्यशुद्धी व आंतरिक शुद्धी यांना यम म्हणतात. नियम: तप करणे, वेदमान्य कर्मांचे आचरण, जे मिळेल त्यातच संतुष्ट होणे, देव, ब्राह्मण व वेदांवर पूर्ण विश्वास ठेवणे, पात्रता ओळखून दान देणे, परमेश्वरीची पूजा करणे, वेदांत म्हणजे उपनिषदे आणि ज्ञान यांची वाक्य ऐकणे, चूक झाल्याची शरम वाटणे, ओंकार, गायत्री आदी दिव्य मंत्रांचा जप करणे, नित्ययज्ञांचे संचलन करणे यांना नियम म्हणतात. आसन: पद्मासन, स्वस्तिकासन, भद्रासन, वज्रासन, वीरासन यापैकी कोणतेही एक आसन अंगीकारून बसणे किंवा ज्यात पाठीचा कणा अधिक वेळ सरळ राहू शकेल अशा स्थितीत बसणे याला आसन म्हणतात. प्राणायाम: नाकाच्या शेंड्याच्या डाव्या छिद्राने वायू आत घेऊन तो आतच काही वेळ कोंडून नाकाच्या उजव्या छिद्राने हळूहळू बाहेर सोडण्याला प्राणायाम म्हणतात. एखाद्या सद्गुरूकडून शिकूनच प्राणायाम क्रियेचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्याहार: भोगवस्तूंकडे पळणाऱ्या इंद्रियांना प्रयत्नपूर्वक मागे खेचण्यालाच प्रत्याहार म्हणतात. धारणा व ध्यान: मनावर ताबा ठेवून त्याला आत्म्यात स्थित करून इष्टदेवतेचे स्मरण करण्याला ध्यान तथा धारणा म्हणतात. समाधी: योग स्थितीत राहून जीवात्मा व परमात्मा यांच्यातील अभेदभावाचे नेहमी चिंतन करणे व ऐक्याचा अनुभव घेणे यालाच समाधी म्हणतात. वरील 8 अंगांच्या योगास अष्टांग योग म्हणतात. या चराचर जगतात 2 प्रकारच्या स्थिती आहेत. म्हणून सांख्याम तत्वज्ञानाचे अनुसरण करणाऱ्यांसाठी ज्ञानयोग व कर्मनिष्ठांसाठी कर्मयोग हे मुख्य बनले आहेत. आता कर्मयोगाचा सारांश ऐकावा. कर्मनिष्ठांमध्ये स्वर्गसुखांच्या इच्छेने अनेक पुण्यकर्मे करणारे वेदवादी लोक व कर्मपरायण लोक हे कर्मफलाविषयी निष्काम भाव प्राप्त करीत नाहीत. स्वर्गसुखाची इच्छा ठेवल्याने ते आपले ज्ञान गमावतात. म्हणून काही लोक समजतात की आपण कर्मत्याग केला पाहिजे, परंतु माणसाने कधी कर्मे सोडू नयेत, कारण कर्म न करणारी व्यक्ती निष्क्रिय बनते. कुणीही मनुष्य काहीतरी काम केल्याविना राहू शकत नाही. मनुष्याला निसर्ग गुणांनुसार कार्यतत्पर व्हावे लागते. शरीरधाऱ्याला काही ना काही काम करणे अनिवार्य आहे. काहीही न करणाऱ्या मनुष्याची जीवनयात्रा कशी चालेल? पूर्णपणे कर्माचा त्याग करणे जिवंत व्यक्तीला अशक्य आहे. म्हणून कर्माचा त्याग न करता कर्मफळाची इच्छा न ठेवून देवसमर्पण बुद्धीने सर्व कर्मांना माझ्या सेवा समजून निष्काम भावाने कार्य करणाऱ्यांनाच योगी म्हणतात. कामनासह केली जाणारी सर्व कामे मनुष्यासाठी बंधनाचे कारण बनतात, पण माझ्यासाठी केली जाणारी कर्मबंधनाला कारणीभूत होत नाहीत. पवित्र कर्माचरणाने चित्तशुद्धी प्राप्त होते. चित्ताच्या शुद्धीने भेदबुद्धीचा नाश होतो. त्या प्रकारच्या अभेद बुद्धीनेच ज्ञान मिळते. ज्ञानानेच अमृतत्वाची प्राप्ती होते. केवळ कर्मांचा त्याग केल्याने चित्ताची शुद्धी मिळत नाही. चित्तशुद्धीविना ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने निष्कामी होऊन स्वधर्माला अनुकूल कर्मे केली पाहिजेत. खरे म्हणाल तर स्वधर्माचा अर्थ आत्मधर्मच आहे. नरोत्तमा, कर्माची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घ्या. माझ्यापासूनच ब्रह्म उत्पन्न झाले होते. त्या ब्रह्मापासून कर्माची उत्पत्ती झाली. त्यापासून यज्ञाचा जन्म झाला. म्हणून हे जाणून घ्या की यज्ञाच्या साऱ्या विश्वात मीच विराजमान आहे. मनुष्यांनी यज्ञाच्या अन्नाने देवतांना संतुष्ट केले पाहिजे. यज्ञ अन्नाने संतुष्ट होऊन देवी देवता वांछित फळ देत असतात. देवाला समर्पित केल्याविना जो आहार स्वीकारतो त्याला चोर म्हणतात. राजन, मीच अग्नी आहे. होमाचे द्रव्य आणि सोमयाग करणारा देखील मीच आहे. यज्ञाद्वारा मला ज्या आहुती दिल्या जातात त्या ब्रह्ममय आहेत. हे जाणणेच ब्रह्मविदाचे लक्षण आहे. काही योगीजन देवतांशी संबंधित अग्निकार्यालाच यज्ञ समजतात. काही ज्ञानी लोक ब्रह्मरूपी अग्नीत
यजन करण्यासच यज्ञ समजतात. काही तपस्वी लोक संयमरूपी अग्नीत नेत्र, श्रोत्रादी इंद्रियांचे हवन करतात. काही लोक इंद्रियरूपी अग्नीत शब्दादींच्या आहुत्या देतात. काही ज्ञानी आत्मसंयमरूपी योगाग्नीत इंद्रिये व प्राणांचे हवन करतात. त्यांच्या क्रियांचे सर्व फळ आत्मलीन होते. काही लोक वेदाध्ययनादी कर्मांनी आणि काही लोक ज्ञानरूपी हविष्याने माझा यज्ञ करतात. अशा प्रकारे वेदांमध्ये सांगितलेल्या नाना प्रकारच्या कायिक, मानसिक आणि वाचिक यज्ञांच्या बाबतीत ज्ञान प्राप्त करून त्यांचे संचलन करतात. ते सर्व बंधनांतून मुक्त होतात आणि आपल्या पापांचा नाश करतात. लोकहितासाठी करण्यात येणारे प्रत्येक कार्य यज्ञच असते. दररोज यज्ञप्रसादरूपी आहार स्वीकारणारे ब्रह्मपद प्राप्त करतात. कर्म करणारी व्यक्ती आपले अज्ञान व अहंकार यांच्या प्रभावाने असे समजते की मीच करता आहे. बुद्धिमान व्यक्ती अहंकार, मीपणा आदी सोडून ती आपली नित्य व नैमित्तिक कर्मे मला समर्पित करून सर्वोत्तम गती मिळवते. जी मनुष्य ईर्ष्या व द्वेष सोडून श्रद्धा व भक्तीने मी सांगितल्यानुसार या कर्मयोगाचे आचरण करतील ते सर्व कर्मबंधनांपासून नक्की मुक्त होतील. राजन, आता ज्ञानयोगाचा सारांश जाणून घ्या. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. तो मोक्षाचे साधन आहे. त्या ज्ञानातच सर्व कर्मांचे फळ लीन होते. ज्ञानी लोक सर्व जगाला आपल्याकडे आकृष्ट करून घेतात. आपल्या सदुपदेशांनी त्याला शुद्ध करतात. ज्ञानसंपन्न व्यक्ती जीवनमुक्त स्थिती मिळवून परमानंदमय रसवाहिनीत बुडून आपल्या हृदयात स्थित परमात्मा रूपात मला मिटलेल्या डोळ्यांनी पाहतो. ज्ञानयोगी सर्व प्राण्यांना आपल्याच समान समजतो. सुख दुःख, जय पराजय, लाभहानी, मान अपमान इत्यादी द्वंद्वांना ज्ञानी समदृष्टीने पाहतो. जो पंडित अर्थात ज्ञानवान आहे तो ब्राह्मण व चांडाळ या दोन्हींमध्ये समत्व पाहतो व समदृष्टीनेच त्यांना पाहतो. ज्ञानी मला सर्व प्रकृती म्हणजे सृष्टीमध्ये चैतन्यरूपिणी होऊन राहणारी असे जाणून प्रत्येक परमाणूमध्ये माझे दर्शन घेतो. ज्ञानाच्या बळाने इंद्रियांना ताब्यात ठेवून सर्वांना समदृष्टीने पाहणे हाच ज्ञानयोग आहे. ज्याप्रमाणे कासव आपल्याच अवयवांना आपल्या आत ओढून घेते तद्वतच ज्ञानयोगी आपल्या इंद्रियांना बाह्य सुख विषयांपासून परत खेचून घेतो, आत्म्यात स्थित होतो. अशा व्यक्तीलाच स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ म्हणतात. आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक नावाच्या 3 दुःखांना संपवून मीपणा व अहंकार सोडून कामना रहित होऊन जो नेहमी ज्ञानातच मग्न राहतो तो मुक्ती मिळवू शकतो. अशा प्रकारे देवीकडून ज्ञानयोगाबद्दल ऐकणारे कुसुमश्रेष्ठी यांच्या मनात एक संदेह उत्पन्न झाला. त्यांनी देवीस विचारले, देवी, पाप न करण्याचा निर्णय घेतल्यावरही मनुष्य कशाने प्रेरित होऊन पाप करतो? कुसुमश्रेष्ठी यांचा संदेह ऐकून देवी हसून म्हणाली, राजन, रजोगुणापासून उत्पन्न होणारा काम व त्यातून उत्पन्न होणारा क्रोध हे दोन्ही पापाची मूळ कारणे आहेत. हे दोन्ही मनुष्याचे प्रबळ शत्रू आहेत. मन, इंद्रिय व बुद्धीला देखील काम आपले दास बनवून ज्ञानाला देखील मोहात ढकलून देतो. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी उत्तम आहे, परमात्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे, मीच परमात्मा आहे. राजन, आत्म्याच्या द्वारे आत्म्याला जाणून आत्म्याच्या द्वारेच आत्म्याचे नियंत्रण करून कामरूपी शत्रूचा संहार करणारा परमपद प्राप्त करतो. जो मनुष्य भेदभाव सोडून कर्माचरणात निर्लिप्त राहून विषयांच्या इच्छांपासून मुक्त होऊन मिळेल त्या वस्तूने संतुष्ट होऊन ज्ञानसंपत्तीची प्राप्ती करून घेतो, त्याने द्रव्य यज्ञादी कर्माचे संचालन केले तरीही त्या कर्माची फळे माझ्यातच लीन होतात. म्हणून ती कर्मे अशा ज्ञानासाठी बंधनकारक होत नाहीत. मनुष्याच्या उन्नतीसाठी सत्संग अत्यंत आवश्यक आहे. सत्संगतीने सद्गुणरूपी संपत्ती वाढते, आपत्ती निघून जातात, लौकिक व पारलौकिक दोन्ही प्रकारची सुखे मिळतात. सत्संगाने निस्संगत्वाची प्राप्ती होते, निस्संगत्वाने निर्मोहत्व मिळते, निर्मोहत्वाने निश्चलत्व आणि निश्चलत्वापासून निर्मळ ज्ञान प्राप्त होते. निर्मळ ज्ञानाने जीवन मुक्ती मिळू शकते. जो ज्ञानी नसतो त्याला मुक्ती मिळत नाही. जो आत्मज्ञान संपन्न असतो तो सर्व संशयांची निवृत्ती करून घेतो. जो आपल्या योगबलाने कर्मबंधनांना तोडतो त्याला कोणतेही बंधन बांधू शकत नाही. अशा प्रकारे ज्ञानी होऊन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना जो ओळखतो तो मला फार प्रिय होतो.
असे सांगणाऱ्या देवीचे कथन ऐकून कुसुमश्रेष्ठी यांनी विचारले, देवी, क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ कोण आहे? विस्तारपूर्वक सांगण्याची कृपा करावी. तेव्हा देवी प्रसन्न होऊन सांगू लागली, वैश्योत्तमा, पंचभूते, पंचतन्मात्रा, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार नावाच्या 4 रूपांमध्ये विलसित होणाऱ्या अंतःकरण, इच्छा, अव्यक्त, धैर्य, द्वेष, सुख, दुःख, चेतना यांच्या समुदायालाच क्षेत्र किंवा देह म्हणतात. मीच सर्वांच्या अंतःकरणात असून सर्व क्षेत्रांमध्ये राहणारी परब्रह्म शक्ती आहे. मलाच क्षेत्रज्ञ म्हणतात. सरळ स्वभाव, गुरुसेवा, इंद्रियांच्या सुखांविषयी विरक्तपणा, सहनशीलता, निष्कपटपणा, जन्म मरणादी विषयांचा विवेक, समदृष्टी, सुस्थिर भक्ती, एकांत, इंद्रियांवर अंतर्बाह्य नियंत्रण आदी बाबींनी युक्त असणाऱ्या ज्ञानालाच ज्ञान असे म्हणतात. अशा ज्ञानानेच मला जाणले जाऊ शकते. मी त्रिगुणातीत परब्रह्मरूपिणी आहे. 3 गुणांपैकी सत्वगुणाच्या अधिकतेच्या प्रभावाने सुख आणि ज्ञान यांची प्राप्ती होते. रजोगुणाच्या अधिकतेच्या प्रभावाने भोगासक्ती व कर्मासक्ती वाढते. तमोगुणाच्या अधिकतेच्या प्रभावाने अधिक झोप, आळस व कष्ट हे प्राप्त होतात. राजन, मानवाची प्रकृती म्हणजे स्वभाव दैवी व आसुरी अशा 2 प्रकारांची असते. प्रेम, करुणा, क्रोधहीनता, धैर्य, स्थैर्य, निर्भयपणा, सहनशीलता, विनय आदी लक्षणे दैवी प्रकृतीची आहेत. निष्ठुरपणा, मद, अहंकार, गर्व, हिंसेची आवड, द्वेष, दयाहीनता, क्रौर्य, परपीडन, देवनिंदा, वेदनिंदा, शास्त्रनिंदा, पापी लोकांची संगती, परस्त्रीचा मोह, परधनाची अभिलाषा, ईर्ष्या आदी सर्व आसुरी किंवा राक्षसी प्रकृतीची लक्षणे आहेत. राजन, तप देखील कायिक, वाचिक व मानसिक या 3 प्रकारचे असते. निष्काम भावनेने श्रद्धासहित जे तप केले जाते ते सात्विक आहे. ऐश्वर्याची इच्छा, अधिकाराची इच्छा, अनेक प्रकारच्या इच्छा यांच्या पूर्तीसाठी जे तप केले जाते ते राजसिक आहे. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी जे तप केले जाते ते तामसिक आहे. नरश्रेष्ठा, ज्ञान देखील 3 रूपात असते. सर्व प्राणीमात्रांमध्ये माझेच दर्शन घेत जगताला मिथ्या मानणे आणि मलाच सत्य तथा नित्य जाणणे याला सात्विक ज्ञान म्हणतात. मला सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे समजून भिन्न भिन्न भाव उत्पन्न करणाऱ्या ज्ञानाला राजसी ज्ञान म्हणतात. शरीर व आत्मा यांना एक समजणाऱ्या हेतुहीन असत्य ज्ञानाला तामसी ज्ञान म्हणतात. याच प्रकारे दान, कर्म, सुख, दुःख, कर्ते इत्यादींचे देखील सात्विक, राजसिक व तामसिक या 3 प्रकारांनी विभाजन करता येऊ शकते. राजन, योगसिद्धीसाठी सतत अभ्यास करून मनावर ताबा मिळविला पाहिजे. मनावर विजय मिळविल्याशिवाय योगप्राप्ती करणे साध्य होत नाही. देवीचे हे कथन ऐकून कुसुमश्रेष्ठी यांनी विचारले, भगवती, मन चंचल आहे, त्याचे नियंत्रण करणे साध्य होत नाही. अशा मनावर नियंत्रण मिळवून निश्चल योग प्राप्त करणे शक्य होते काय? कुसुमश्रेष्ठी यांची शंका ऐकून भगवतीने म्हटले, नरोत्तमा, निरंतर अभ्यास व वैराग्य यांनी मनावर नियंत्रण मिळवू शकतो. ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ व कर्मनिष्ठ व्यक्तींपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. या सर्वांपेक्षा माझी अनन्य भक्ती करणारा अधिक श्रेष्ठ आहे. कुसुमश्रेष्ठीने विचारले, जगन्माते, तू भक्ताला सर्वश्रेष्ठ म्हणत आहेस. भक्ती म्हणजे काय हे कृपया सांगावे. भक्ताची लक्षणे कशी असतात? या प्रश्नाने प्रसन्न होऊन देवीने म्हटले, वैश्योत्तमा, सर्व जगताचे कारण व सर्वांतरयामी मी असून माझे महत्त्व ऐकून द्रवीभूत चित्तात माझ्याविषयी मालिकेच्या रूपात प्रवाहित होणारी मनोवृत्तीच भक्ती आहे. मनाला माझ्यावरच एकाग्र करून माझे सत्यतत्व जाणले पाहिजे. सर्वात प्रथम माझी प्रकृती म्हणजे स्वभाव जाणणे अत्यंत आवश्यक आहे. राजन, मी पृथ्वीमध्ये गंधाच्या रूपात, अग्नीत कांतीच्या रूपात, सूर्यचंद्रांमध्ये प्रकाश रूपात, जलात रस रूपात असते. मीच पंडितांमध्ये बुद्धिशक्ती बनून, तपस्व्यांमध्ये तपशक्ती होऊन, बलवानांमध्ये बलाचे रूप धारण करून विलसित होते. जे ज्या भावनांनी माझी स्तुती करतात त्या भावनांच्या अनुकूल रूपात त्यांना दर्शन देऊन त्यांना मनोवांछित फळ देत असते. जी व्यक्ती माझेच स्मरण करीत मरण पावते तिला पुनर्जन्महीन मोक्ष प्राप्त होतो. जे 16 उपचारांनी व श्रद्धेने माझी पूजा करतात, भक्तियुक्त होऊन व्रत, यज्ञ आदी पुण्यकर्मांनी माझी आराधना करतात व जे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य
आत्मनिवेदन नामक 9 लक्षणांनी युक्त भक्तीने माझी सेवा करतात ते उत्तम अभिष्ट फळ प्राप्त करतात. माझ्या नावाचे संकीर्तन व मंत्राचा जप निरंतर करणारे नक्की माझ्या लोकात पोहोचतात. शास्त्रांचे पंडित आणि निरंतर यज्ञ, दान, तप आदी कर्मांमध्ये निमग्न राहणारे देखील माझे सत्य स्वरूप जाणू शकत नाहीत. केवळ भक्त लोकच सरळपणे मला प्राप्त करू शकतात. माझ्या अव्यक्त निर्गुण तत्वाची उपासना करणारे देखील मला प्राप्त करू शकतात, पण त्यांना अधिक क्लेश होतात. शुक, नारद आदी महात्मे केवळ भक्तियोगाने मला जाणू शकले आणि माझी कृपा प्राप्त करू शकले. भक्तियोग फार सरळ आहे. भक्तच मला फार प्रिय आहेत. नरश्रेष्ठा, मुक्ती मिळविण्यासाठी कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग नावाचे 3 प्रमुख मार्ग दाखविले गेले आहेत. या तिन्हींमध्ये अत्यंत सुलभ मार्ग भक्तिमार्ग आहे. त्यामुळे धनखर्च होत नाही, अधिक शारीरिक श्रम होत नाहीत. त्याचे अनुसरण केवळ हृदयाद्वारे केले जाते. हा भक्तियोग मनुष्यांमध्ये राहणाऱ्या सत्व, रज, तमोगुण स्वभावांच्या अनुसार 3 पद्धतींचा असतो. दुसऱ्यांची प्रशंसा मिळविण्यासाठी, दुसऱ्यांचे वाईट करण्यासाठी, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी जे माझ्या पूजा व सेवा करतात त्यांच्या भक्तीला तामसी भक्ती म्हणतात. स्वार्थ भावनेने या लोकातील व परलोकातील सुखे मिळविण्याच्या इच्छेने भोगविलासांमध्ये आसक्त होऊन कीर्तीच्या इच्छेने जे पूजा व सेवा करतात आणि जीव व ईश्वर यांच्यात भेदभाव ठेवून मला त्यांच्यापेक्षा वेगळे समजतात त्यांच्या भक्तीला राजसी भक्ती म्हणतात. गत अनेक जन्मांमध्ये केलेल्या पापांचा नाश करण्यासाठी वेदांनी सांगितलेल्या सत्कर्माचे देवार्पण बुद्धीने अनुष्ठान करीत निश्चितपणे त्या कर्मांना आपले कर्तव्य समजणारे निस्वार्थी भावनेने केवळ माझ्या संतोषासाठीच भक्तियोगाचे अनुष्ठान करतात त्यांच्या भक्तीला सात्विकी म्हणतात. नरोत्तमा, आदी काळात मीच या महोत्तम तत्वाचा भगवान विष्णूंना उपदेश केला होता. विष्णूंनी सूर्यास हे तत्व शिकविले. सूर्याने राजा मनूला या तत्वाचा बोध केला. नंतर परंपरेच्या क्रमाने महर्षींनी या तत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेतले. राजन, स्पष्टपणे जाणून घ्या की ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ही माझीच भिन्न रूपे आहेत. ही सर्व चराचर सृष्टी व अनंत विश्व माझेच रूप आहे. मी विश्वरूपिणी आहे. मी विश्वात्मा आहे. विश्वमाता आहे. नरोत्तमा, जेव्हा जेव्हा या जगतात अधर्माची वृद्धी होऊन धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व धर्माचा उद्धार करण्यासाठी मी विविध रूपे धारण करून पृथ्वीवर अवतार घेते. पण माझा दिव्य वृत्तांत व माझ्या अद्भुत लीला यांचे रहस्य कुणी जाणू शकत नाही. विश्वाच्या सर्वश्रेष्ठ वस्तू ह्या माझ्याच लीला विभूती आहेत. निश्चल योगाने माझी आराधना करणारे निश्चितच अभिष्ट फळ मिळवितात. मनुष्यश्रेष्ठा, सर्व मानव स्वधर्मनिष्ठ होऊन आपल्या कर्माची फळे मला समर्पित करीत माझा अनुग्रह मिळवून पुनर्जन्महीन परमपद प्राप्त करू शकतो. ते परमपद अनादिसिद्ध आहे, गुह्यतम आहे. त्या उत्तमोत्तम योगाचा उपदेश आता मी तुम्हास केला आहे. धन्यात्मा, तुम्ही आतापर्यंतचे तत्वज्ञान मिळविले आहे ते भविष्यात वासवी गीता नावाने प्रचलित होऊन प्रसिद्ध होईल. जे या गीताशास्त्राचे अध्ययन करून गुरुकडून यातील रहस्यार्थ जाणून माझी पूजा करतील त्यांचा योग व क्षेम यांचा भार मीच वाहीन. या गीतेचे पठन करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शेवटी त्यांना मुक्ती नक्की मिळेल. अशा प्रकारे वासवी कन्यकेने दिव्य रूपिणी बनवून कुसुमश्रेष्ठी यांना आध्यात्मिक तत्वाचे सर्व ज्ञान प्रदान केले. कुसुमश्रेष्ठींचा मोह व दुःख हे नष्ट झाले. सत्य ज्ञानाची प्राप्ती झाली. त्या देवीच्या कृपेने भविष्यात घडणाऱ्या सर्व बाबी त्यांना दिसल्या. त्यांना अपरिमित आनंद मिळाला. नंतर वासवी देवीचे दिव्य रूप अदृश्य झाले. ती पुन्हा सुंदर सुकोमल वासवी कन्या बनून कुसुमश्रेष्ठींच्या समोर उभी राहिली. इतक्यात कुसुमश्रेष्ठीवर माया पसरली. ते अंथरुणावर लवंडून गाढ झोपी गेले.